शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कत्राड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेत असायला हवं. तर मंडळी, काल आपण गेलो होतो विधानभवन बघायला. मस्तपैकी विधानभवन बाहेरनंच बघितलं आपण, काय जवळ नाही गेलो. आपल्याला कोण एंट्री देणार तिथे? काही कामाशिवाय एंट्री पण नसते. तर विधानभवन बघितलं, मंत्रालय बघितलं, मरीन ड्राईव्ह बघितलं आणि मग फिरून परत आलो. पण त्यांचं झालं काय माहिती काय, संध्याकाळी अचानक मला डोकं दुखायला लागलं, भयंकर डोकं दुखायला लागलं. पित्त झालं होतं बहुतेक, त्याच्यामुळे मग पित्त झाल्यामुळे कुठे गेलो नाही. आणि थोडंसं ॲसिडिटीसारखं झालं. मग ॲसिडिटी झाली, मग गपचूप आपलं गोळी खाल्ली डोकेदुखीची आणि झोपलो. आणि मस्त बसत सकाळी उठलो दूध वाटून परत डोकं दुखायलाच लागलं. मग डोकं दुखलं आणि परत गोळी खाल्ली आणि परत झोपलो. आणि असं आहे. तर बाकी काय म्हणताय? बाकी विशेष? हां मंडळी, काल येत आहे तर मी एक आपल्या सगळ्यांना माहिती असेल, सध्या आपलं निवडणूक आयोग आहे ते SIR प्रोग्राम राबवत आहे. म्हणजे स्पेशल इन्व्हिटेशन रिव्हिजन इंटेन्सिव्ह रिव्हिजन तर SIR हा प्रोग्राम राबवत आहे. या प्रोग्राम अंतर्गत काय माहिती आहे का, मतदार याद्या अपग्रेड करणं, अद्ययावत करणं, जे जेन्युअन मतदार आहेत, खरोखर मतदार आहेत, त्यांची नावं यादीमध्ये समाविष्ट करणं, त्यांच्या नावांमध्ये काही तांत्रिक चुका, क्लेरिकल मिस्टेक्स असतील, नावाच्या मिस्टेक्स असतील, पत्त्यांमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते अपग्रेड करणं. त्याच्यानंतर काही जे अनवॉन्टेड मतदार आहेत त्यांना मतदार यादीच्या बाहेर काढणं आणि आपल्या मतदार याद्या अद्ययावत करणं, हा त्यामागचा हेतू आहे. तर मंडळी, या प्रोग्राममध्ये तुम्ही सर्वजण 29 जुलैपर्यंत तारीख आहे. 29 जुलैपर्यंत आपला हा फॉर्म भरून ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे फॉर्म भरू शकता. आणि हा फॉर्म तुमच्या स्थानिक जे तुमचे BLO ऑफिसर असतील, ऑनलाईन सबमिट करत असाल तर ऑनलाईन सबमिट करा. आणि जर तुम्ही ऑफलाईन सबमिट करत असाल तर तुमच्या BLO ऑफिसर, बूथ लेवल ऑफिसर जे आहेत त्यांच्याकडे हा फॉर्म सबमिट करा, जेणेकरून तुमचा मतदानाचा अधिकार हा अबाधित राहील आणि सुखकर होईल सगळा मार्ग. मतदार याद्या अद्ययावत होण्यास मदत होईल. आणि त्याच्यामुळे काय होईल माहिती आहे काय, जेन्युअन मतदार आहेत ना, त्यांना मतदानाचा व्यवस्थित अधिकार भेटेल. आणि खूप चांगला प्रोग्राम आहे. फक्त तो व्यवस्थित राबवला पाहिजे. कारण कसं आहे माहिती काय, कुठलीही गव्हर्मेंट स्कीम असते ना, जे हे गव्हर्मेंट स्कीम काढतं, कुठलाही प्रोग्राम राबवतं ना, तेव्हा त्याची इम्प्लिमेंटेशन, अंमलबजावणी आहे ना, ती व्यवस्थित झाली ना, तर ते समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत त्या योजनेचे फायदे पोहोचत असतात. नाहीतर काय माहिती आहे का, तुम्ही किती चांगली योजना बनवा, जोपर्यंत ती तुम्ही व्यवस्थित राबवत नाही, त्याचं इम्प्लिमेंटेशन करत नाही. बस ना बाळा, इथं बसायचे का? तर मी तेच सांगत होतो की तुम्ही कोणत्याही योजना आहेत ना, म्हणजे गव्हर्मेंट जे छान योजना बनवतं, सामान्य जनतेसाठी खूप फायदेशीर असतात. आणि त्याचा तुम्ही व्यवस्थित जर अंमलबजावणी झाली, म्हणजे प्रशासकीय यंत्रणांकडनं त्याचं प्रबोधन चांगलं झालं, त्याच्यामध्ये तुम्ही टेक्नॉलॉजी चांगली यूज केलीत, तर आता AI टेक्नॉलॉजी आहे, त्याचा यूज तुम्ही चांगल्या प्रकारे केलात, किंवा तुम्ही जास्तीत जास्त स्थानिक प्रशासकीय अधिकारी जे असतात, ग्रामसेवक, तुमचे जिल्हा परिषद अधिकारी, जे स्थानिक लेवलचे जे असतील, त्यांच्याकडनं तुम्ही सरपंच म्हणा, गाव पातळीवर सरपंच, ग्रामसेवक, शिपाई यांच्यामार्फत तुम्ही या योजनेची अंमलबजावणी केली तर खूप लवकर हा प्रोग्राम होईल आणि खूप मला वाटतं चांगल्या प्रकारे आणि ॲक्युरसी वाढेल असं मला वाटतं. कारण भारत हा खूप मोठा देश आहे, मोठं भौगोलिक परिस्थिती आणि खूप साऱ्या अडचणी असतात. त्यामुळे सामान्य लोकांपर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं खूप कठीण होतं. आणि तर त्यासाठी तुम्ही ह्याची अंमलबजावणी एकदम स्ट्रिक्ट कराल ना, एकदम कडक कराल,
तर हा प्रोग्राम खरंच खूप चांगला आहे आणि छान. आता आपले जे व्ह्युअर्स असतील त्यांनीसुद्धा हा एस आय आरमध्ये आपल्या याद्या अद्ययावत करून घ्या, आपली नावं अद्ययावत करून घ्या. हा फॉर्म भरा. 29 जुलैपर्यंत तारीख आहे. चला हेच सांगायचं होतं. आणि आता भेटतो, आता फिरतो, आलो आहे मैदानात, जरा राऊंड मारतो. तर मंडळी, मगाशी आपण गेलेलो खाली. आज काय व्हिडिओ काही जास्त बनवला नाही, आज घरात होतो, काही काम नव्हतं, जास्त बाहेर कुठे फिरलो पण नाही. तर असा झोपतो. आज तुम्हाला एस आय आरबद्दल थोडीशी माहिती सांगितली. आता मला पण तो फॉर्म भरायचा आहे. मी फॉर्म भरल्यावर तुम्हाला सांगेन कसा भरतात. ऑनलाईन करायची मी प्रयत्न करेन भरण्याचा, नाही जमलं तर मग ऑफलाईन. पण शक्यतो तुम्हाला नसेल जमत तर ऑफलाईन भरा. आणि तर फॉर्म भरायच्या जर तुम्हाला जमतच नसेल ना, तर BLO ऑफिसरची मदत घ्या. कारण खाडाखोड करण्यापेक्षा योग्य रीतीने व्यवस्थित माहिती त्यात भरा. तर तुर्तास तरी आता या व्हिडिओमध्ये आता इथे थांबूया. पुन्हा भेटू आपण उद्या सकाळी. टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. आणि उद्यापासून आहे कामाचे दिवस, त्यामुळे तुम्हाला लवकर उठावं लागेल. पाऊस तर सध्या मुंबईतनं गायबच आहे. गरम व्हायला लागले भरपूर. लोक म्हणतात उगाच शिव्या घातल्या पावसाला, असंच असतं. पडला तर भरपूर पडतो आणि गायब झाला तर भरपूर लगेच गायब होतो. तर असं ते चालायचं हे सीझन असंच आहे. गावी पडू दे भात लावणी, म्हणजे गावी आपल्या पिण्याचं पाणी जिथे येतं धरण क्षेत्र तिथे पडू दे. आता लावणीचा सीझन पण चालू झाला आहे. काय माहिती लोकांना पाणी भेटतं आहे की नाही भेटतं आहे, आय डोंट नो. असो, तुर्तास तरी आता या व्हिडिओमध्ये इथे सांगतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तो पण टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.